नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। याआधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। इथे मी ब्लाउज पीस थोडं एक्स्ट्रा घेतलेला आहे साइडने आणि अस्तर जे आहे ते मापात कटिंग करून घेतलेलं आहे। ही ब्लाउज डिझाइन तयार करण्यासाठी जेवढी ब्लाउजची पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। इथे 13.5 इंच उंची आहे ब्लाउजची, तर 15.5 इंचाचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि आर्महोल घेतलेला आहे 6 इंच। इथून आर्महोलचा आकार दिलेला आहे बॅक साइडला 1.25 इंचावर। त्यानंतर चेस्ट साइज आहे इथे 38 इंच, तर 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, म्हणजे 11.5 इंच होतात आणि खाली सेम त्याच मापावर घेतलेला आहे कमरेच्या बाजूने। नेक तयार करण्यासाठी इथे खालच्या बाजूने 4.25 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर वरती जी गळारुंदी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे आणि इथे गळारुंदी घेतलेली आहे 3.5 इंच। त्याचं मार्किंग केलं आणि हा बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला। इथून वरती 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथून असा त्रिकोणी असा आकार देऊन घेतलेला आहे, ट्रायंगल शेपमध्ये आकार दिलेला आहे। त्यानंतर वरचा गळा जो आहे तो असा इथून गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा गळ्याचा आकार जो आहे तो ड्रॉ झालेला आहे। आता याचं कटिंग करायचं, जसं मार्किंग केले त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे। तर इथे मी गळ्याचा गोलाकार आकार आहे तो कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे। ही कटिंग झालं अस्तरचं, तर इथे मी ब्लाउज पीस डबल लेयर मध्ये ठेवलंय आणि वरचा भाग ब्लाउज पीसवर कट करून घेतलेला आहे आणि खालची जी पट्टी आहे ती मी काठाच्या भागावर कट करून घेणार आहे। तर इथं काठाचा जो भाग आहे तिथे ही पट्टी कट करून घेतलेली आहे। काठ जो आहे त्या मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे। ब्लाउज पीसचं जे फॅब्रिक आहे ते खाली सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हा जो पार्ट आहे गळ्याचा तो एकमेकांकडे येईल अशा पद्धतीने ठेवलेला आहे। आणि ठेवल्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत स्टिच करायचं आहे। व्यवस्थित कॉर्नर पाशी आल्यानंतर स्टिच करायचं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग आपली चांगली दिसेल। तर असाच दुसरा सुद्धा पार्ट जो आहे तो मी इथे स्टिच करून घेणार आहे। बघू, दोन्ही पार्ट जोडून झालेत। आता त्याला सगळीकडे नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा जो पार्ट आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आणि हे जे टोक आहे इथलं ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने काढायचं आहे, नाहीतर फाटलं जाऊ शकतं। तर असंच मी दोन्ही पीसला करून घेतलं आणि याच्यावर प्रेस सुद्धा करू शकता तुम्ही। तर इथे नॉचेस दिले आणि हा पार्ट सुद्धा मी पलटी करून घेतलं। तर त्याची जी टोकं आहेत तर ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते रेडी झालेले आहेत। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे मी इथे आता प्रेस स्टिच देऊन घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर देऊ शकता, नाही दिली तरी चालेल। तर इथे जसा आकार आहे त्याप्रमाणे मी प्रेस स्टिच देऊन घेतली आणि अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घेतलं आणि जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून घेतलं। असे दोन्ही पार्ट जे आहेत ते मी रेडी करून घेतले। खालची जी पट्टी आहे ती आता तयार करून घ्यायची। तर इथे हे जे खालचं फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि वरती एक पेरचं मार्जिन ठेवत हे स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर पट्टी जी आहे ती पलीकडे पलटी करून घेतली आणि त्याच्यात एक अस्तरवर दाब शिलाई देऊन घेतली आणि पट्टी पूर्णपणे आतल्या बाजूने फोल्ड करून घेतली, त्याच्यावर एक स्टिच करून घेतलं। चारही बाजूने ही पट्टी जी आहे ती मेन फॅब्रिकला जोडून घेतली आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलं। तर आता हे पार्ट आपले सगळे तयार झालेले आहेत, तर ते आपल्याला आता इथे जोडायचे आहेत। तर व्यवस्थित हे जे पार्ट आहे ते इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बरोबर 1/2 इंच इथे मार्जिन आपलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये, तरी मी इथे मार्किंग करूनच घेतलेलं आहे। जास्त मार्जिन घालवायचं नाही, कारण आपण 2 इंच मार्जिन घेतलं होतं, तर 1 इंच आपल्याला स्टिचिंगला लागणार आहे आणि 1 इंच इथे आपल्याला कव्हर करायचं आहे। तर त्याप्रमाणे हे मार्किंग घेत आपल्याला इथे हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित इथे जोडून घ्यायचा आहे। हे दोन्ही पार्ट इथे जोडून झालेले आहेत। आता इथे मी सेंटर पॉईंट मार्किंग केलं आणि आतल्या बाजूने टक्स टाकून घेणार आहे इथे। तर आडवा 4.5 इंचावर आणि उभा जो आहे तो
3.5 इंचावर असा टक्स घेतलेला आहे आणि त्याला स्टिच करून घेतलेला आहे। त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। 2 इंचाची मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि ती खालच्या बाजूने स्टिच करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर पट्टी पलटी केली आणि इथे एकदा ब्लाऊजची उंची चेक करायची आहे। एक दाब शिलाई देऊन घेतली आणि पट्टी आतल्या बाजूने एकदा फोल्ड केली, कडेने एक स्टिच देऊन घेतली आणि पूर्णपणे पट्टी जी आहे ती आतल्या बाजूने फोल्ड केली। याला नंतर हात शिलाई करायची आहे, त्याच्यामुळे 5 नंबरची शिलाई करून घ्यायची आहे। सेंटरला मी सुई धाग्याच्या मदतीने स्टिच करून घेतले आणि त्याच्यावर एक शो बटन लावून घेतले, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आलाय। तर खूप सुंदर अशी ही ब्लाउज डिझाइन तयार झाली। अगदी सोपी पद्धत आहे तयार करण्याची आणि दिसायला खूप छान दिसते। ही ब्लाउज डिझाइन कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।